नमस्कार मंडळी, मी वैद्य अतुल काळे, होय आयुर्वेद साक्षरवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. आपण आत्तापर्यंत बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिलं आहे, की बऱ्याच वनस्पती ह्या आपल्याला कोणकोणत्या आजारांमध्ये, कोणकोणत्या अवस्थांमध्ये उपयोगी पडू शकतात. कसे-कसे त्याचे उपयोग आहेत, हे सगळं आपण आत्तापर्यंत पाहिलेलं आहे. परंतु तुम्हाला एक आज महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. ती म्हणजे आम्ही जेव्हा आयुर्वेदामध्ये औषधी वनस्पतींचा उपयोग करत असतो, तेव्हा एखादी वनस्पती घेऊन आम्ही लगेच त्याचा उपयोग करत नसतो. मग त्यासाठी आम्ही काय करतो, की त्या वनस्पतीचा कोणता भाग आपल्या शरीरासाठी, आपल्या आजारासाठी जास्त उपयोगी पडू शकतो, ते आम्ही फक्त पाहत असतो. आणि आयुर्वेदामध्ये सुद्धा त्या वनस्पतीचा कोणता भाग वापरायचा हे दिलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल, वनस्पतीचा भाग म्हणजे काय, नेमकं घ्यायचं काय? तर त्याच्यामध्ये वनस्पतीची पानं असतात, वनस्पतीचे देठ असतात, नंतर वनस्पतीचं खोड असतं, वनस्पतीच्या खोडावरची साल असते, वनस्पतीचं मूळ असतं, वनस्पतीच्या मुळावरची साल असते, वनस्पतीचा चीक असतो आणि वनस्पतीचा डिंकही असतो. या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने आपण वेगवेगळ्या आजारामध्ये वापरू शकतो. फळ आहे, परत फळांची बीजं आहेत, फळांचा गर आहे, फळांवरचं समजा टणक आवरण असेल ते सुद्धा, अशा बऱ्याच गोष्टी आम्ही आयुर्वेदिक औषधामध्ये वापरत असतो. परंतु ते आम्ही वेगवेगळ्या आजारांमध्ये उपयोग करत असतो त्याचा सगळ्याचा. आणि याशिवाय कोणत्या वनस्पतीच्या अवयवाचा, भागाचा आपल्या शरीराच्या कोणत्या अवयवासाठी त्याचा उपयोग होतो, हेही आम्ही पाहत असतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी वापरताना हा नियम आम्ही नेहमी लक्षात घेत असतो. आता हे का सांगतोय मी? तर त्याचाच एक भाग धरून आपण बोलणार आहोत एका वनस्पतीच्या पानांबद्दल. त्या वनस्पतीच्या पानांचा उपयोग आपल्याला कशा पद्धतीने, चांगल्या पद्धतीने होऊ शकतो, हे आज आपण पाहणार आहोत. तर ती वनस्पती म्हणजे आहे जास्वंद. चला तर मग मित्रांनो, आज पाहूयात आपण जास्वंदाच्या पानाचे उपयोग आपण कशा पद्धतीने आपल्या शरीरावर, आपल्या आजारांवर किंवा विविध अवस्थांवर करू शकतो ते. चला तर मग. मंडळी, जास्वंदाची पानं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत आणि आपल्याला हे पण माहिती आहे, की जास्वंदाचे अनेक प्रकार आपल्याला दिसतात. आपण जर नर्सरीमध्ये गेलो तर बरेच प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. परंतु आपण इथे जो प्रकार घ्यायचा आहे तो गावठी जास्वंदाचा. म्हणजेच एक लेयरची जी जास्वंद असते तीच आपल्याला इथे अपेक्षित आहे. लाल रंगाची जी आपण गणपतीला जी जास्वंद वाहतो तीच जास्वंद इथे आपल्याला अपेक्षित आहे आणि त्या जास्वंदीची पानं आपल्याला इथे वापरायची, ते कधी लक्षात ठेवायचं. तरी जास्वंदाची पानं आयुर्वेदामध्ये काय म्हणून सांगितलेली आहेत, तर तुम्ही नीट ही जी जास्वंदाची पानं आहेत ती आपण दोन प्रकारे आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून वापरू शकतो. तर ती म्हणजे बाह्य उपयोगासाठी आणि अभ्यंतर उपयोगासाठी. बाह्य उपयोगासाठी कोणत्या कोणत्या व्याधींमध्ये वापरायची आणि अभ्यंतर उपयोगासाठी कोणकोणत्या व्याधींमध्ये वापरायची याचं समग्र वर्णन आपल्याला आयुर्वेदामध्ये दिसतं. परंतु आपण अनुभवातून सुद्धा बऱ्याच गोष्टींवर याचा वापर करू शकतो. जे माझ्या प्रॅक्टिसमध्ये जे काही अनुभव आलेले आहेत तेच मी तुमच्यासमोर मांडणार आहेत. परंतु त्याला शास्त्राचा पण नक्कीच आधार आपण घेणार आहोत. तर आधी आपण पाहूयात जास्वंदाचे बाह्य उपयोग काय होऊ शकतात ते. तशी जास्वंदाची पानं, फुलं सगळंच आपण वापरत असतो. अगदी खोड पण वापरू शकतो. कारण आयुर्वेदामध्ये दिलं आहे, नानौषधीभूतम किंचित द्रव्यम न उपलभ्यते. म्हणजे या जगामध्ये कोणतंही असा द्रव्य नाही आहे जे आपण औषधी म्हणून वापरू शकत नाही असं. म्हणजे लक्षात घ्या, आपण या जगामध्ये काही दिसलं, अगदी विषारी औषध जरी दिसलं, विषारी वनस्पती दिसली, तरी ती युक्तिपूर्वक जर वापरली तर ती आपल्याला अमृतासारखं गुण देते, अमृतासारखे गुण देते, अमृतासारखे उपयोग आपल्याला ती देत असते. त्याच्यामुळेच आपण जी वनस्पती वापरतो त्याचा आधी अभ्यासानंतर ते कोणत्या गोष्टींमध्ये उपयोगी पडते आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगणं, ही अशी लिंक आम्ही फॉलो करत असतो. तर त्याच्यामध्येच त्या लिंकचा आधार घेऊन जास्वंदाच्या पानांबद्दल मी थोडक्यात माहिती सांगणार आहे. बाह्य उपयोगाचा जर विचार केला तर जास्वंदीची पानं केसाच्या समस्यांवर फार छान उपयोगी पडतात. जर केस वाढत नसतील, केस जर लवकर पांढरे होत असतील, केसामध्ये जर कोंडा असेल, तर जस्ट जास्वंदीची पानं घ्यायची, त्याची पेस्ट करायची आणि डोक्यावर लेप लावायचा. त्याच्यामुळे आपल्या केसांच्या मुळाशी जो कोरडेपणा आलेला आहे तो कमी होतो, कोंडा कमी होतो आणि केसाच्या मुळामध्ये नरिशमेंट किंवा त्याच्यामध्ये पोषक तत्व आत पेनिट्रेट होऊन केसांचं पोषण होतं आणि केसांची वाढ पण छान व्हायला लागते. याबरोबरच केसामध्ये जर एखादं फंगल इन्फेक्शनसारखं झालं असेल किंवा त्वचारोग झाला असेल केसाच्या मुळाशी, तरी तो जास्वंदाच्या पानाच्या पेस्टने फार छान बरा होतो. या जोडीला त्वचेचे अन्य विकार असतील, जर फंगल इन्फेक्शन झाले असेल, फोडफुंसी असेल, नंतर त्वचेला खाज येत असेल, तर जास्वंदीच्या पानांची पेस्ट अशा विकारांवर फार छान काम करते. त्वचेवर कुठे आग होत असेल बघा,
आणि त्वचा लालसर होत असेल, त्याच्यावर सुद्धा जास्वंदाच्या पानाची पेस्ट ही लेपासारखी केली तर अशा विकारांमध्ये पण फार छान फरक पडतो. आता आपण पाहूया, आता हे सगळे बाह्य उपयोग झाले. आता जास्वंदाच्या पानाचे आभ्यंतर उपयोग काय आहेत ते पाहूयात आपण. तुम्ही बघा, जास्वंदाची पेस्ट जर केली आपण तर ती बुळबुळीत होते. त्याच्यामुळे अशी बुळबुळीत पेस्ट जर आपण सेवन केली तर संडास साफ व्हायला फार छान मदत होते. याचं कारण आणखी एक आहे की जास्वंदाच्या पानामध्ये फायबर्स जास्त असतात. त्यामुळे पचनशक्ती तर सुधारतेच, परंतु आपण जे अन्न खातो त्याचं पचन झाल्यानंतर त्याचं पुनःसरण करण्यासाठी किंवा पुढे ढकलण्यासाठी जास्वंदाची पेस्ट फार छान मदत करते. या जोडीला आपण बघितलं की जास्वंदाची जी पेस्ट आहे ती बुळबुळीत असते. तर आपल्या पोटामध्ये जर अल्सर्स असतील, म्हणजे काय असतं माहिती आहे, पित्त जर जास्त वाढलं आणि त्याचा उष्ण तीक्ष्ण गुण जास्त वाढला, त्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त वाढलं तर आपल्या पोटामध्ये जखमा व्हायला लागतात आणि त्यालाच आपण म्हणतो गॅस्ट्रिक अल्सर. आणि त्याच्या पुढे जाऊन डिओडेनममध्ये अल्सर जर झाला तर त्याला आपण म्हणतो डिओडेनल अल्सर्स. असे अल्सर्स जास्त पित्तामुळे होऊ शकतात. मग अशा वेळेस हे अल्सर्स भरण्यासाठी आपल्याला ऑपरेशन पण सांगितलं जातं. मग अशा वेळेस करायचं काय, तर अशा वेळेस जास्वंदीच्या पानांची पेस्ट जी बुळबुळीत असते ती जर तूप आणि खडीसाखरेबरोबर नित्य सेवन करत राहिलं आणि त्याच्या आधी आणि नंतर अर्धा ते पाऊण तासाचा खाण्याचा गॅप दिला तर हे अल्सर्स लवकर भरायला छान मदत होते. त्यामुळे जर अल्सर्स तुमच्या पोटामध्ये अल्सर्स असतील तर जास्वंदाच्या पानाची पेस्ट ही तूप आणि खडीसाखरेबरोबर घ्यायला लागा, खूप छान उपयोग होईल. जर तुमच्या पोटामध्ये पित्त जास्त वाढलं असेल, पोटामध्ये जळजळ असेल, छातीमध्ये जळजळ असेल तरी जास्वंदीच्या पानांचा उपयोग फार छान होतो. पोटातली आग, छातीतली आग, जळजळ ही फार छान कमी होते. तसं जास्वंदीची पानं तुम्हाला जर जास्त ताप येत असेल, मधूनमधून सारखा ताप येत असेल तर त्याच्यावरही जास्वंदाची पानं ही फार छान उपयोगी पडतात. जास्वंदाच्या पानाचा काढा आणि एक पित्तपापडा म्हणून मिळतो, त्याचाही काढा असा एकत्र जर घेतला तर आपल्या शरीरातला ताप जो जात नाही आहे लवकर तो पण लवकर बरा व्हायला मदत होते. जास्वंदाची पानं मूळव्याधीवर पण फार छान काम करतात. जर मूळव्याधीमधून रक्त पडत असेल किंवा फिशर्स असतील, फिशरमधून सारखं रक्त पडत असेल आणि संड्याच्या जागी खूप आग होत असेल, दुखत असेल, कातरल्यासारख्या वेदना होत असतील तर जास्वंदीच्या पानाची पेस्ट इथे पण छान काम करते. मग यामध्ये जास्वंदीच्या पानाच्या पेस्टमध्ये तूप आणि खडीसाखर घेतली किंवा लोणी आणि खडीसाखर मिक्स करून घेतली तर मूळव्याधीमधून रक्त पडण्याची सवय लवकर कमी होते आणि मूळव्याध बरं व्हायला पण मदत होते. हे सगळे उपयोग जर त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला जर त्रास असेल तर नक्कीच करून बघा, तुम्हाला फार छान फायदा होईल. आता इथेच थांबूयात, पुन्हा भेटूयात एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा. धन्यवाद.